कालचा दिवस गेला, आज नवीन दिवस सुरू झाला. आज दिवाळीवर बोलूया. धनंजय मुंडेजी काय बोलले हे मी बघितलेलं नाही, पण मला असं वाटतं की त्यांच्या बोलण्याचा कदाचित चुकीचा अर्थ काढण्यात आला असेल. त्याच्यामुळे ते काय बोलले पाहूनच त्याच्यावर मी प्रतिक्रिया देईल. आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. आज दिवाळीचा दिवस आहे. महाराष्ट्रातील तमाम जनतेला, भारतातल्या तमाम जनतेला मी दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. ही दीपावली आपल्या सर्वांकरता सुख समाधानाची, आरोग्य ऐश्वर्याची जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. येणारं नवीन वर्ष हे आपल्या देशाकरता आणि आपल्या महाराष्ट्राकरता अतिशय उत्तम, दीनदलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारं अशा प्रकारचं ठरावं, अशा प्रकारची मी महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो. आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की आपली जी दिवाळी आहे ती वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये जाऊन सामान्य माणसासोबत, गरिबांसोबत आपण साजरी केली पाहिजे. मला अतिशय आनंद आहे की आज राहुलजी नार्वेकर यांच्या नेतृत्वात आम्ही कुलाब्यातल्या सगळ्यात जुन्या कोळीवाड्यामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत. मंगलप्रभात लोढाजी पण आहेत आणि या ठिकाणी आम्ही आमची दिवाळी साजरी केली आहे आणि अतिशय उत्साह लोकांमध्ये पाहायला मिळतो आहे आणि मला विश्वास आहे की त्यांचेच आशीर्वाद आहे म्हणून आम्ही जे काही काम करू शकतो आणि म्हणून त्यांचे आशीर्वाद देखील आम्ही प्राप्त केले. मात्र कालची संध्याकाळ आपण पाहिली तर मग मुंबईमध्ये राजकीय ठरली. उद्धव ठाकरे हे मुंबईमध्ये गेले होते आणि दोन गटांमध्ये, दोन पक्षांमध्ये तणाव देखील पाहायला मिळाला. कशा प्रकारे पाहता? कालचा दिवस गेला, आज नवीन दिवस सुरू झाला. आज दिवाळीवर बोलूया. यंदा पाऊस कमी झालाय महाराष्ट्रामध्ये. सुरुवातीच्या टप्प्यात तुम्ही 40 तालुक्यांमध्ये असं आहे की काही जिल्हे अंतर्भूत जी काही सब कमिटी आहे मंत्रिमंडळाची ती आता वेगवेगळ्या निकषांवर आधारित मंडळापर्यंत खाली जाते. त्यामुळे लवकरच मंडळ देखील या ठिकाणी दुष्काळी घोषित होतील. राज्यातील जनतेला विशेष मदत होणार नाही याकडे कसं पाहता? की राज्यातील पीक विम्याव्यतिरिक्त कुठलीही विशेष अनुदानाच्या स्वरूपात मदत होणार नाही, शेतकरी संकटात आहे. बघा, धनंजय मुंडेजी काय बोलले हे मी बघितलेलं नाही, पण मला असं वाटतं की त्यांच्या बोलण्याचा कदाचित चुकीचा अर्थ काढण्यात आला असेल. त्याच्यामुळे ते काय बोलले पाहूनच त्याच्यावर मी प्रतिक्रिया देईल. जे माननीय उच्च न्यायालयाने फटाक्यांच्या संदर्भात काही निर्देश दिलेले आहेत त्याचं पालन आपण करतो. शेवटी आपली दिवाळी उत्साहाने साजरी करायची आहे, पण त्याचवेळी पर्यावरणाचे नियम आपल्याला पाळायचे आहेत, कारण ते आपल्याकरता आहेत. आज ज्या प्रकारे प्रदूषण वाढतं आहे त्याच्यामुळे रोगराई देखील वाढते आहे. तर माझंही सर्वांना आव्हान आहे की कमीत कमी प्रदूषण होईल अशा प्रकारे दिवाळी साजरी करा. दिवे लावा, प्रकाश करा, मुलांना फटाके फोडू द्या, पण ते असे फटाके बघा की ज्यातनं कमीत कमी प्रदूषण होईल. कमीत कमी आवाजाचे, कमीत कमी धुराचे फटाके फोडण्याचा प्रयत्न करा.